संपूर्ण देशभरामध्ये मोदींकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की इंधन वाचवा. आज तुम्ही बैठकीला येताना सुद्धा इलेक्ट्रिक गाडी वापरली. अनेक दिवसांपासून तुम्ही इलेक्ट्रिक गाडी वापरताय, मात्र आज खरोखर मुंबईमध्ये मुख्यमंत्री बुलेटवरती गेलेले पाहायला मिळाले. अनेक मंत्री इलेक्ट्रिकल गाड्या वापरत आहेत. देशावरती जे संकट आले त्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं होतं. हे आंतरराष्ट्रीय संकट आहे आणि आपला देशसुद्धा जो आहे हा या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं त्याच्यासाठी सज्ज व्हावा, यासाठी माननीय मोदीजींनी आवाहन केलं. आणि याला प्रतिसाद म्हणून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतील, लहान थोर असतील, सगळ्यांनीच त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. कारण नेशन फर्स्ट हे प्रत्येकाचीच भावना आहे. आणि मी सुद्धा EV कार गेली अनेक वर्ष वापरते. इको फ्रेंडली लाईफस्टाईल असावी हा पण त्याच्यातला एक उद्देश आहे. आणि आत्तासुद्धा खरं तर ज्या पद्धतीने देशाला इंधनाचा जो काही मुद्दा सहन करावं लागतं, ज्याला सामोरं जावं लागतं, याच्यावर पर्याय म्हणजे आपण स्वयंपूर्ण असावं या दृष्टिकोनातून हे सगळं आवाहन आहे. त्यांनी 7 प्रकारचं आवाहन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की देश नक्कीच त्यांना प्रतिसाद देईल. म्हणजे कोविडची समस्या असो की अन्य कुठलाही मुद्दा असो, नागरिकांनी प्रत्येक वेळेला नेशन फर्स्ट ही भूमिका घेऊन पुढे येऊन देशासाठी म्हणून सहकार्य केलेलं आहे. आणि याही वेळेला मला असं वाटतं की या परिस्थितीतून देश व्यवस्थितपणे बाहेर पडेल. ताई, पंतप्रधानांनी देशवासियांना आवाहन केले, देशवासी देखील प्रतिसाद देत आहे. मात्र जी आता बैठक सुरू आहे DPDCची, त्याला जे अधिकारी आलेले आहेत त्यांनी जे गाड्या आणलेल्या आहेत त्याचे ड्रायव्हर गाडी चालू ठेवून AC लावून काचावर घेऊन आता बसल्याचं पाहायला मिळतं. त्याची मी माहिती घेते आणि जर का तसं झालं असेल तर ते अत्यंत चूक आहे असंच म्हणावं लागेल. आणि त्यामुळे याची दखल नक्कीच वरिष्ठ काल शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी या सगळ्या याच्यावरती आणि विरोधकांनाही विश्वासात घ्यावं असं म्हटलेलं आहे. कारण हे संकट मोठं आहे, तेही प्रतिसाद देत आहेत, मात्र विरोधकांना विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप आहे. ह्याच्यात विश्वासात न घेण्यासारखं काहीच नाही आहे. आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी सर्वांनाच हे आवाहन केलं आहे आणि ते सगळ्यांनाच लागू आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा जर 2 व्हीलरवरनं जात असतील, एवढा मोठा प्रोटोकॉल असलेली व्यक्तीसुद्धा अतिशय सर्वसामान्यपणे आणि इंधन वाचवून ताफा वाचवून जर का राहत असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी प्रतिसाद देण्यासाठी हरकत नाही. याच्यात राजकारण करण्यासारखं काहीही नाही आहे. ही देशाची हाक आहे. प्रधानमंत्र्यांनी जी दिली ती वैयक्तिक हाक नाही, ती देशाची हाक आहे. प्रधानमंत्र्यांनी ते आवाहन केलं आहे आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य नागरिकांपासून अनेक स्तरातले लोक याला प्रतिसाद देत आहेत. धन्यवाद. आता आपण थांबू. त्यांच्या काळामधले अनेक व्हिडिओज आज जनतेपर्यंत पोहोचत आहेत की ज्या वेळेला जशा पद्धतीची चेष्टा त्यांच्या काळामध्ये झाली, काँग्रेसच्या काळामध्ये. मग पी चिदंबरमजी असतील, आणखी रेणुका चौधरी असतील, यांनी कशा रीतीने सर्वसामान्य माणसांची थट्टा केली, वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा भाव वाढवले तेव्हा त्यांनी त्याचं जस्टिफिकेशन कसं केलं की आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जोपर्यंत भाव कमी होणार नाहीत तोपर्यंत आम्ही भाव कमी करू शकणार नाही, अशा प्रकारचं निवेदन काँग्रेसच्या काळातल्या त्यावेळच्या मंत्र्यांनी केलं. याची त्यांनी आठवण ठेवावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.